जिद्द, मेहनत आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर कोणतीही अडचण यशाच्या आड येत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी युवक दिलीप गावित. ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत T47 गटातील 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकत दिलीपने भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकावला आहे. पाहूया त्याच्या संघर्षातून सुवर्णापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत T47 गटातील 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकत दिलीप गावितने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत भारतासाठी या प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील तोरण डुंगरी या दुर्गम आदिवासी पाड्यावर जन्मलेला दिलीपचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. लहानपणी झाडावरून पडल्याने त्याचा उजवा हात गमवावा लागला. मात्र या संकटाला न जुमानता त्याने खेळाची वाट निवडली. शालेय क्रीडा स्पर्धातील त्याची गुणवत्ता ओळखून प्रशिक्षक विजयनाथ काळे यांनी त्याला नाशिकला आणत कठोर प्रशिक्षण दिलेत. यापूर्वी दिलीपने हांगझू येथे झालेल्या 2022 आशियाई पॅरा गेम्समध्येही सुवर्ण पदक जिंकले होते. त्याचा मुख्य प्रकार 400 मीटर असला तरी कॉमनवेल्थ स्पर्धेत हा प्रकार नसल्यामुळे त्याने 100 मीटरवर विशेष मेहनत घेतली आणि त्याच मेहनतीचं फळ म्हणून भारताला ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. विशेष म्हणजे दिलीपच्या गावात आजही मोबाईल नेटवर्क नसल्याने त्याच्या विजयाची बातमी शिक्षकांनी त्याच्या वडिलांना फोन करून सांगितली आहे. आज दिलीप गावितच्या या यशामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटत असून त्याचा संघर्ष आणि जिद्द लाखो तरुणांकरिता प्रेरणादायी ठरत आहे. आदिवासी पाड्यातून जागतिक क्रीडा स्पर्धेपर्यंतचा दिलीप गावितचा प्रवास प्रत्येक भारतीयाकरिता प्रेरणादायी आहे. संकटावर मात करत त्याने भारताचा तिरंगा सर्वोच्च स्थानी पोहोचविला आहे. अशा खेळाडूंना अधिक सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास भारतासाठी आणखी अनेक सुवर्ण क्षण घडू शकतात.